हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे मकर संक्रांती. तर सर्वांनाच माझ्या यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर आज मी रेडी म्हणजे दुसरी साडी घालणार आहे, पण सकाळ झालेली आहे आणि आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे ना. आज मी तुमच्यासोबत एक छान रेसिपी शेअर करणार आहे. पुरणपोळी तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे, पण आज संक्रांतीनिमित्त तिळाची आणि शेंगाची पोळी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्की व्लॉग शेवटपर्यंत पहा. आणि आजचा हा लुक नाही आहे माझा, पण हा मी सकाळी घातलेला आहे. साधी साडी आहे, पण सकाळी घातलेली आहे. आणि जी मी घेतलेली होती ना संक्रांतीची साठी, तर ते नंतर घालणार आहे. स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग रेडी होणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत पहा, स्किप करून कोणीही पाहू नका. खूप इंटरेस्टिंग व्लॉग होणार आहे आणि आजची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला रेसिपी दाखवते. तर तिळगुळाच्या पोळ्या करण्यासाठी इकडे घेतलेले आहेत मी शेंगा. अर्धा किलो शेंगा घेतलेल्या आहेत. इकडे घेतलेला आहे 1 किलो गूळ आणि इकडे तीळ घेतलेले आहेत. हे आहेत तीळ. संक्रांती असल्यामुळे स्पेशल आज तिळाची पोळीच असते. तर रेसिपी पाहत राहावा, कारण की खूप छान होणार आहे. आणि कशी बनवायची तिळाची पोळी ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इकडे मी कढई तापत ठेवलेली आहे, पण आपल्याला मंद गॅसवरच तीळ भाजून घ्यायचे आहेत. थोडे थोडे घेऊन आपल्याला एकदम सर्व तीळ नाही भाजायचे. थोडे थोडे घेऊन आपल्याला मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. गॅस फास्ट करायचा नाहीये, कारण की कसं मग खूप फास्ट केला ना करपल्यासारखे होतात तीळ आणि मग चवीला चांगले लागत नाहीयेत. त्यामुळे कसं थोडंसं स्लो गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर चला मी एवढे तीळ भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इकडे खरपूस असे तीळ भाजलेले आहेत मी. आणि खूप पण आपल्याला म्हणजे करपवायचे नाहीत तीळ, नंतर मग ते कडवट लागतात. तर भाजले आहेत मी मंद गॅसवर. खूप छान असे भाजून घेतलेले आहेत. तर आता काढून घेते मी. तर अशाच पद्धतीने हे पण तीळ मी सर्व भाजून घेणार आहे. तर इकडे सर्व तीळ मी भाजून घेतलेले आहेत. एकदम खरपूस भाजून घेतलेले आहेत. आणि आता शेंगा भाजून घ्यायच्या आहेत. तर शेंगा पण मी सर्व भाजून घेणार आहे. शेंगा पण अशाच भाजायच्या स्लो गॅसवर, एकदम स्लो गॅसवर भाजू द्यायच्या, खरपूस भाजू द्यायच्या. खूप छान पोळी लागते आणि चवीला अतिशय चविष्ट लागते. तर या शेंगा पण मी भाजून घेते. तर इकडे शेंगा पण मी खरपूस भाजलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला शेंगा पण भाजून घ्यायच्या आहेत. तर सर्व शेंगा मी आता भाजून घेणार आहे. तर इकडे शेंगा पण मी भाजून घेतलेले आहेत. आणि थोड्या थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याचे साल काढायचे आहेत. थोडे थोडे अशी साल काढून घ्यायचे आहेत आपल्याला. शेंगा अजून गरमच आहेत, पण थोडे थंड झाले ना मग व्यवस्थित निघतात. जेवढे निघतात तेवढे साल काढून घ्यायचे आहेत आपल्याला. तर अशा मी शेंगा वरचं थोडे थोडे साल काढून घेतलेलं आहे, बाकीचं ठेवलेलं आहे. तर 1 वाटी आपल्याला शेंगा घ्यायच्या आहेत आणि अर्धी वाटी तीळ घ्यायचं आहे. आणि गूळ घ्यायचा आहे आपल्याला 1 वाटी. तर अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता मिक्सर. तर इकडे पाहू शकतात अशा पद्धतीचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. आणि यात पाणी वगैरे काहीही ॲड करायचं नाहीये. पोळी करताना व्यवस्थित ते आपल्याला एकत्र होतं आणि काहीच बाकीचं काही ॲड करायचं नाही. एक वस्तू माझ्याकडून इथे स्किप झालेली आहे,
ती म्हणजे वेलची पावडर. वेलची पावडर पण आपण यात टाकायची आहे. तर नक्कीच अशा पद्धतीने मी हे सर्व आता वाटून घेते. तर इकडे रेडी झालेलं आहे आपलं म्हणजे तिळाची आणि गुळाची पोळीसाठी सारण रेडी झालेलं आहे आणि पीठ पण इकडे मी मळून घेतलेलं आहे. तर चला पोळ्या बनवायला घेणार आहे आता. तर इकडे पाहू शकतात एवढ्या मी शेंगाच्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत. तर कशी झाली आज शेंगाची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. शेंगाची पोळी रेसिपी मला पण आवरून घ्यायचं आहे. आता साडी वगैरे घालायची आहे कारण स्वयंपाक करायचा होता म्हणून एवढं आवरून घेते आणि मी पण साडी वगैरे घालणार आहे. आणि तो लुक नक्कीच तुम्ही पहा आणि सांगा मला की कशी मी दिसत आहे किंवा आजचा लुक कसा आहे नक्की मला सांगा. तर आहो पण जेवण्यासाठी आलेले होते आणि आज जेवणामध्ये मी बनवलेलं होतं शेंगाची पोळी, दूध, तूप, मिक्स भाजी, चपाती आणि भात. तर खूप सुंदर स्वयंपाक झालेला होता आजचा आणि आजचा लुक सर्वांनाच माझा पाहायचा होता. तर खूप छान छान सर्वांनी कमेंट केली की ताई आजचा लुक खूप सुंदर आहे. कारण की शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला होता ना त्यामध्ये सर्वांनी खूप छान रिप्लाय दिला. तर अशी रेडी झालेली आहे मी. साडी तर तुम्हाला मी आधीच दाखवलेली होती पण आजचा लुक कसा आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता जायचं आहे मला मंदिरामध्ये. तर इकडे ताट वगैरे मी सर्व काही रेडी केलेलं आहे. मंदिर आमच्या घराच्या जवळच आहे. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर घराच्या जवळच आहे. त्यामुळे थोडासा वेळ झालेला आहे मला. आज 4, 4:30, 5 वाजलेले आहेत आणि मंदिरामध्ये एवढी गर्दी होती ना तर कंटिन्यू शूट पण आपण करू शकत नाहीत. पण जेवढं काही होईल ना तर तेवढं मी शूट केलेलं आहे. आणि खूप सुंदर महिला तर सर्वच महिला एवढ्या सुंदर दिसत होत्या ना आज काय सांगू मी. बघू शकता तिकडे मंदिरमध्ये खूप सुंदर दिसत होत्या आणि खूप छान नटल्या होत्या. कारण हा सण असतो सुहासिनींचा सण असतो तर खरंच खूप छान वाटतं. जेवढं होईल तेवढं मी शूट केलेलं आहे. बाकीचं काही शूट केलेलं नाही आहे. पण आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.